सविस्तर विटा पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील हिंगणघाट येथील किराणा दुकानामध्ये व्यवसाय करणारे सुभाष बाबूराव मोहिते वय वर्ष 64 राहणार हिंगणघाट हे इसम कामानिमित्त रोडवरून जात असताना काही अज्ञात अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून सुसाट वेगाने आले व मोहिते यांच्या जवळ आल्यानंतर त्यांनी कोणतीही विचारधारा न करता मोहिते यांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कपाळावरती जोराने काठीने मारहाण करून त्यांना जखमी अवस्थेत सुभाष मोहिते यांच्या गळ्यातील 13 ते 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसडा मारून हे अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाले। ही घटना गावात कळाल्यानंतर सदर काही युवकांनी दुचाकीवरून या चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते कोठेही मिळून आले नाहीत। जखमी अवस्थेत मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या या प्रकाराची माहिती विटा पोलिसांना दिली। त्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी व सर्वत्र या चोरट्यांचा शोध घेतला, मात्र कोठेही हे चोरटे निदर्शनास आले नाहीत। सदर मोहिते यांनी घडलेल्या प्रकरणासंदर्भात विटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात फिर्याद दाखल केली आहे। जवळपास या चोरट्यांनी 56,000 रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली। पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे मॅडम करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।